लातूर भाजपामध्ये नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात रंगलेलं आहे. आम्हीच खरे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत, कारण मागच्या 30 ते 40 वर्षापासून भाजप लातूर जिल्ह्यात टिकवण्याचं आम्ही काम केलं आहे. मात्र तिकीट वाटपात आमचा विचार न करता आत्ता आलेल्या लोकांना तिकीट देण्यात आलं आहे असा आक्षेप घेत लातूरमधले जे ज्यांना तिकीट मिळालं नाही असे जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, जनसंघापासून काम करणारे लोक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही प्रमुख स्वयंसेवक आहेत, त्यांनी एकत्र येऊन एक त्यांचा रोष मांडलेला आहे आणि ते निवडणुकीला सामोरं जाणार आहे. नेमकं कशामुळे हे सर्व होत आहे? महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या धर्तीवर लातूर शहरातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या मनामध्ये एक प्रचंड खदखद आपण बघतोय. लातूर असेल, संभाजीनगर असेल, पुणे असेल, अशा उमेदवारांना आपण उमेदवाऱ्या दिल्या पक्षांनी की ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे झेंडे पायाला बांधले, भारतीय जनता पार्टीचे झेंडे पायाखाली तुडवले, जाळले, पक्षाच्या विरोधात, मोदीजींच्या विरोधामध्ये वर्षानुवर्ष वक्तव्य केलं. अशा कार्यकर्त्यांना रात्रीतनं आयात करून पक्षानं उमेदवारी देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं संबंध कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक प्रचंड मोठी व्यथा, खंत, खदखद या ठिकाणी आहे आणि ती आपल्याला इथं बघायला मिळते. बरं, तुम्ही म्हटलं की मोठ्या प्रमाणात तुम्ही आता 4 वेळेस तिकीट मागताय, 40 वर्षापासून तुम्ही काम करतायत. मग तुम्हाला तिकीट प्रत्येक वेळी देतो म्हणले, दिलं नाही असा तुमचा आरोप आहे. तुम्ही आर्थिक व्यवहाराचा आरोप केला, काय नेमकं प्रकरण? आर्थिक व्यवहाराचा आरोप याच्यासाठी केला की 28 तारखेपर्यंत तो उमेदवार काँग्रेसचा प्रचार करतो, काँग्रेसचं काम करतो. अर्ध्या रात्रीतून उचलून घेऊन जाऊन त्याला संभाजीबाईच्या घरी घेऊन जाऊन त्याला उमेदवारी देण्यात येते, जो की भारतीय जनता पार्टीचा ध्वज पायाखाली जाळून तो निघून गेला होता काँग्रेसमध्ये. मग त्याला घेण्याचं कारण काय? आपल्याकडं 4च्या 4 सक्षम उमेदवार असताना सुद्धा बाहेरून उमेदवार लादण्याचं कारण काय? केवळ जात म्हणून तुम्ही बाहेरून उमेदवार लादला का? हा मला आमच्या निवडणूक प्रमुखाला प्रश्न आहे माझा. मोठ्या प्रमाणात महिलांनी काम केलं होतं, काय नेमकं तुमचा आक्षेप आहे? मी वार्ड क्रमांक 14 मध्ये 2014पासनं भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठेने काम करत आहे आणि मी माझी उमेदवारी दाखल पण केलेली आहे, वैध पण झालेली आहे. पण केवळ ह्यांचे आमदार, खासदार ते बोलतात की हे माझे ओळखी आहे, ते माझे पाहुणे आहेत, ते आमदार आमच्या ओळखीचा आहे, पाहुणा आहे. मग आमचे आमदार कोण आहेत? आम्ही मोदीला पाहून एकनिष्ठ काम करतो. आणि ज्या वार्डातनं मी काम करते, मी शक्तीप्रमुख होते आणि त्यावेळेस आम्हाला सांगितलं तुमचं तिकीट डावललं. आम्हाला काही नाही, काय झालं काय माहिती नाही. त्यांची काय डिमांड होती आम्हाला सांगायचं होतं, आम्ही पण ते पूर्ण केले असते. आम्ही पण वार्डात कुठं कमी नव्हतो, काही नाही. काम आम्ही 2014पासून केले. प्लस वार्ड आणून सुद्धा काँग्रेसचे लोक तिकडनं समोरून होते. आम्ही प्लस वार्ड आणलं, आम्ही गोंधळ घातलं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण मीडियाला माझं व्हिडिओ आलेलं होतं. प्रशासनाला सुद्धा मी जाब दिले, म्हणजे तुम्ही विकत घेतलंय का काँग्रेसचे लोक? त्यांना तुम्ही तिकीट दिले आता माझ्यासमोरून, म्हणजे आम्ही भांडण करणार आणि तुम्ही एक होणार. काय तुमचा आक्षेप आहे? मी साळुंके देवानंद नारायणराव, प्रभाग क्रमांक 12. माझा असा आक्षेप आहे की 2017ला मी भारतीय जनता पार्टी या तिकिटावर निवडणूक लढवली. निवडणूक लढवत असताना ज्यावेळेस मी प्रवेश घेतला पक्षामध्ये, त्यावेळेस वार्डाची परिस्थिती अशी होती की तिथं बूथला माणूस भेटत नव्हता, झेंडा धराया माणूस नव्हता. ही सगळं ठाकूर साहेबांना माहिती आहे, कारण बाजूच्या प्रभागात राहतात ते. विषय असा आहे की 2017ला ज्या माणसाला आता माझं तिकीट ह्या विषयानं कापलं आहे काय माहिती नाही मला, कारण मी निष्ठेनं काम केलेलं आहे. 2017ला ज्या माणसाला मी भारतीय जनता पार्टीतून त्याला हरवलं, त्या माणसाला इकडं घेतलं आणि तिकीट दिलं रातोरात. आता आम्हाला असं म्हणलं गेलं की तुमचं ते सर्वेमध्ये नाव आलं नाही. आता मला सांगा, सर्वेमध्ये ज्या माणसानं 2 विधानसभा 2 लोकसभा विरोधामध्ये काम केलं, पक्षाच्या विरोधात काम केलं, त्या माणसाला तुम्ही रातोरात तुमचा सर्वेवरी कसा आला हो? विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा वार्ड मायनस होता? विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा वार्ड मायनस होता का बीजेपीला? एक 500 मतांनी मायनस होता एकूणच. मग काय तुमचा वार्ड कसा होता? आमचा प्रभाग वार्ड हा 8 नंबरचा प्रभाग पूर्ण प्लस होता. 4ही नगरसेवक आपले भाजपचे होते. मागच्या वेळेससुद्धा मी आपल्या अभिमन्यू पवार साहेबांनी माघार घ्या म्हणल्यामुळं मी 1 मिनिटामध्ये माघार घेतली आणि त्या बाईला सपोर्ट केला. ती बाई अर्धवट पक्ष सोडून काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून महापौर काँग्रेसचा महापौर, आणि त्याच्यातसुद्धा आपल्या काही नेत्यांनी मांडवली करून घेतली, त्यात पैसे कमवले. आता नेमकी काय भूमिका असणार आहे पुढे?
आता भूमिका अशी असणार आहे की सर्व अपक्ष उमेदवार आपल्या आपल्या वॉर्डामध्ये अत्यंत ताकदीनं लढणार आहेत. जे तिकीट मिळाल्यानंतर लढणार होते तेवढ्याच ताकदीनं आजही ते लढणार आहेत आणि हे निवडून आल्यानंतर हेच उमेदवार परत भारतीय जनता पार्टीचेच राहणार आहेत. हा सगळ्यांचा निर्धार आहे आणि ही भूमिका आहे. माझा एक प्रश्न आहे फक्त पक्षाला की तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो कार्यकर्ता त्या बूथवर इतर पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत वैर घेऊन काम करतो, तो कार्यकर्ता तुम्हाला त्यावेळेस काम करण्यासाठी लागतो, पण नेमका निवडणुकीमध्ये तिकीट देताना तो कार्यकर्ता का दिसत नाही? असं त्या कार्यकर्त्याकडे काय नाही जे तुम्हाला अपेक्षित आहे? म्हणजे काही आर्थिक व्यवहार तुम्हाला अपेक्षित आहे का? काही पैशाची मागणी आहे का? शहरामध्ये अशी चर्चा आहे की अत्यंत मोठी उलाढाल सगळीकडं सगळ्या वार्डांमध्ये झालेली आहे पैशाची. जे उमेदवार कालपर्यंत काँग्रेसमध्ये होते, आत्ताचा एक वार्ड नंबर 10चा किस्सा सांगतो. परवापर्यंत त्याचे व्हिडिओ आहेत की काँग्रेसच्या रॅलीमध्ये त्यांनी प्रचार केला आहे स्वतःसाठी आणि तो आता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. अशी एक नाही 10 उदाहरणं नाही, 100 उदाहरणं आहेत शहरामध्ये की कालपर्यंत ते काँग्रेसचे होते आणि रात्रीतनं ते भाजपचे झालेत. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. म्हणजे आमच्या वार्डामध्ये क्रमांक 15मध्ये काँग्रेसमध्ये असलेल्या जो उमेदवार होता, परवा काँग्रेसमध्ये होता, 2 दिवसापूर्वी त्यानं BJPत होता आणि तो त्याच्या आईला तिकीट मागून घेतला. त्यानंही तो गुत्तेदारीचं काम मनपामध्ये केलेलं आहे. फक्त आईचं गुत्तेदारचं लायसन नसल्यामुळे त्यांना तिकीट मिळतं का, हे जॉब आम्ही विचारलं पाहिजे. एकूणच ज्या पद्धतीनं निष्ठावंत भाजप कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि आम्हाला तिकीट मिळालं नाही, मात्र आत्ता आलेल्या लोकांना तिकीट देण्यात आलं, ते नेमकं का? जे निकष त्यांना लावले ते आमच्याकडून करून घ्या अशी मागणी करत हे आता निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. निशांत भद्रेश्वर, ABP माझा, लातूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.